नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो समस्त अरिहंत भगवान की जय। काय बघितलं होतं? अकृत्रिम चैत्यालयांमध्ये अकृत्रिम जिनबिंब आहेत। प्रत्येक चैत्यालयामध्ये 108 जिनबिंब आहे असं त्यांचं वर्णन केलंय। तर त्या अकृत्रिम बिंबांकडून काय आपल्याला शिकवण मिळते? तर या जीवाचा सुद्धा कोणीही करता धरता नाही, किंवा या जीवाला सुद्धा आदी नाही अंत नाही, किंवा हा जीव सुद्धा अकृत्रिम आहे, स्वाभाविक आहे। निसर्गतः 6 द्रव्ये जी बनलेली आहे ती जशीच्या तशी आहेत। तर याच्यामध्ये थोडं चांगलं वर्णन घेतलं। काल आपण बघितलं होतं की भगवंतांचं पूजन केल्याने काय काय लाभ होतो। 9 लाभ सांगितले होते काल। सांगा काय काय? भगवंतांचं पूजन किंवा भक्ती केल्याने त्या भक्ती करणाऱ्याला काय काय लाभ होतो? तो सगळ्यांच्या स्नेहाचा पात्र होतो। अजून जसं की सूर्याची किरण सूर्याला सोडत नाहीत तसं हा जीव सुद्धा, तो जीव जो की भक्ती करतोय भगवंतांची, तर तो सुद्धा सगळ्यांच्या प्रीतीचा पात्र होतो। त्याला कोणी सोडू इच्छित नाही, त्याला कोणाला सोडावं असं वाटत नाही। पुढं जसं चंद्रिका चंद्राला सोडत नाही। चंद्रिका काय असते आणि चंद्र काय असतं? चांदणं। बरं, चांदणं चंद्राला सोडत नाही असं म्हणायचं का? बरं, चांदणं चंद्राला जसं सोडत नाही तसं जो जिनेंद्र भगवंतांची भक्ती करतो त्याला कल्याण रूपी लक्ष्मी सोडत नाही। म्हणजे त्याच्या मागं जातेच, त्याला प्राप्त होतेच, कल्याण होतच। म्हणून भगवंतांचं अवलंबन घेणं आवश्यक आहे। जर तुम्ही संसारिक गोष्टींचं अवलंबन घेताय तर सांगतायत की ते अशुभाला कारण आहे, म्हणून भगवंतांच्या शरण जायला पाहिजे। पुढं जसं तरुणी तरुणाला इच्छिते तसं जो जिनेंद्र भगवंतांची भक्ती करतो त्याला स्वर्गलक्ष्मी त्याची इच्छा करते, स्वर्गलक्ष्मीची त्याला प्राप्ती होते असं म्हणायचंय। सांग भैया अजून काय होते लाभ? 9 लाभ घेतले होते, लिहा। आज पण नाही आणली काय भैया? दुकानात आणून देऊ काय तुम्हाला मी? वही आणली का काकीजी? ऐसा क्यों किया फिर? मीच आणायला पाहिजे तुमच्यासाठी भैया, माहिती का? माझ्याकडे गठ्ठे आहेत, काय करायचं, इथं चालत नाही मला। लिहा। पुढं पुण्यवान पुरुष प्रशंसा करतात, स्तुती करतात। पुढं तो कुटुंबाची शोभा वाढवणारा ठरतो। जो की जिनभक्त आहे तो कुटुंबाची शोभा वाढवतो। पुढं राजा लोग भी हाथ जोड़कर नमस्कार करते हैं, संसार में उसकी अत्यंत प्रशंसा होती है, कीर्ति जगत में विस्तृत हो जाती है, उसको उत्तम चक्रवर्ती के भोगोपभोग की सामग्री मिळती है। जे काय तुम्हाला माहिती असलेलं सगळं समजून घ्या त्याच्यामध्ये की उत्कृष्ट गोष्टींची प्राप्ती होते का? कारण तुम्ही उत्कृष्ट आदर्श ठेवलाय आणि त्या भगवंतांचं जो अवलंबन घेतो त्याला
भगवान पद मिळतं हे सगळ्यात मोठं. काय म्हणायचं ते भजनात? भजनात काय भगवान बनवतात ते असं आहे ना भजनात लाईन. काय लाईन आहे? नहीं, अपने समान बस बना लेत, मैंने तेरी सुनी आन जो तुमको पहचाने. काय तुमको लक्षात येईन की काय म्हण की भैया. बरं समजून घ्या की भगवान काय करतात. तर काय करतो भगवान, काय करतात, छोटी मोठी देण देत नाही आहे, ते स्वतः समान बनवून देतात. म्हणून सांगितलं अशा उदार जगाला देदी जग की निधी म्हणतो आपण. असं उदार अंतःकरण ज्यांचं आहे, अशी उदार दृष्टिकोन ज्यांचा आहे, असं ते परम करुणाशाली जे आहेत, अशा त्या भगवंतांच्या मी शरण जातो, जे की मला भक्त ठेवत नाही तर भगवान बनवण्याची कला देतात, स्वयं भगवान बनवतात. तर अशा वितरागी भगवंतांचं का स्तवन पूजन करायचं? तर याच्यासाठी काल बघितलं होतं आपण की जे कोणी सरागी आहेत किंवा शस्त्रधारी आहेत किंवा स्त्री पुत्र आदिधारी आहेत, अशांना वितरागी ही संज्ञा दिली जात नाही. मग वितरागींचीच स्तुती वंदना केल्याने त्यांच्या समान सर्वज्ञ पूनम, हॅलो पूनम, व्हिडिओ ऑन ठेवून काय सांगितलं सांग. सर्वज्ञ देवांचं स्तवन का करायचं? म्हणजे त्यांच्या समान आपण बनतो हे सांगायला लागले. जेव्हा आपण त्यांचं स्तवन करतो तेव्हा त्यांच्या समान बनतो. काय सांगितलं? पंचमेरूचं पूजन एकदा म्हणू आपण. तीर्थंकरों के नवन जलते भये तीर्थ शर्मदा ताते प्रदक्षिण देत सुरगण पंचमेरुन की सदा दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराजहि पूजो असी जिन धाम प्रतिमा हो ही सुख दुख भाजहि शीतल मिष्ट सुवास मिलाय जल सो पूजो श्री जिन राय महासुख होय देखे नाथ परम सुख होय पांचों मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. काय सांगायले की भगवंतांचं पूजन केल्याने त्यांचं फक्त दर्शन केल्याने सुद्धा काय होतं, परम सुखाची प्राप्ती होते. केलं का दर्शन भगवंतांचं? काल करणार होती, नाही केलं ना? मग जायचं कधी वेळ मिळतं तेव्हा. सांगितलं दर्शन सुद्धा आपल्याला सुखाचा अनुभव देणारं आहे, आपलं सगळं दुःख नष्ट करणारं आहे. जे स्वयंसुखी आहेत ते सुख पसरवतात. जसं रोगी रोग पसरवतो. बरोबर आहे का? म्हणजे रोगीच्या जवळ जायचं नाही का, त्याच्याकडून आपल्याला देणगी मिळते. तसं जो स्वतः सुखी आहे त्याच्याकडून सुखच मिळतं. आणि कशाई आहे त्याच्याकडून कशाय मिळणार. अज्ञानीकडून म्हणलं ना, अज्ञानीची उपासना केली तर अज्ञानाची प्राप्ती होते. म्हणा श्लोक इष्टोपदेश 23 नंबर. अज्ञानोपास्तिरज्ञानं ज्ञानं ज्ञानी समाश्रयः ददाति यत्तु यस्यास्ति सुप्रसिद्धमिदं वचः. सांगा अर्थ काय?
अज्ञानीची उपासना केल्याने अज्ञानाचीच प्राप्ती होते. का तर ज्याच्याजवळ जे असतं ते तोच देऊ शकतो, तो तेच देऊ शकतो. ज्याच्याजवळ जे नाही आहे तर ते देऊ शकत नाही. ज्याच्याजवळ धन नाही आहे त्याला मी धन मागायला गेले तर नाही देऊ शकणार, पण त्याच्याजवळ शिवाशाप असतील तर भरपूर मिळतील न मागता सुद्धा. म्हणजे कशाय असतील तर कशाय देतो, प्रसन्नता आहे, आनंद आहे तर तेच देणार. म्हणून मुनिराजांच्या जवळ गेल्यावर, त्या त्यागींच्या सहवासात गेल्यावर कसं वाटतं, असं बस मस्त. असं हसत असते म्हणून पूजा आणि आम्हासारखं. का कारण ते स्वतः आनंदी असतील तर आनंदच देणार. आणि आपण काय देतो त्यांना, आपल्या सहवासात यायचं नाही असं सांगितलेलं आहे त्यागीला, माहिती का. आणि ते श्रावकांना सांगितलं की मुनींच्या सहवासातच जायचं. कसं मेळ बसायचं काय कळलं. श्रावकांनी त्यागींच्या सहवासात राहायचं, पण त्यागींनी श्रावकांच्या सहवासात राहायचं नाही. मग कसं जमायचं जोडी. तर सांगितलं त्यागी काय करतायत, नाही त्यागी काय करतायत, त्यांना आपल्या त्यांच्याशी एकत्व ममत्व नाही करत हे सांगतायत. संगतीमध्ये जातील पण त्यांच्याशी इष्टनिष्ठ बुद्धी नाही जोडणार, अशा अर्थाने त्याच्यामध्ये सांगितलं की त्यागी त्या श्रावकांमध्ये रमत नाहीत. म्हणून जरी तुमच्याकडे आले आहाराला तरी सुद्धा ते निघून जातात, थांबत नाहीत. तसं इथं सुद्धा सांगतायत की त्या भगवंतांच्या सहवासात आपण जायचंय. का त्यांना गरज नाही आहे, तुम्ही नमस्कार करावं, सगळ्यांनी येऊन पूजा करावी, भक्ती करावी, किती अपेक्षा आहे हो. कुठं संपली ही अपेक्षा, 6व्या गुणस्थानातच संपली. 6वं गुणस्थान काय आहे मुनींचं, निरपेक्ष साधनेचं आहे. त्यामुळं त्याच्यावर तर काय असली इच्छाच कसली राहिली नाही. कोणी पूजा करणार आहे, भक्ती करणार आहे, प्रशंसा करणार आहे, काय येऊन रत्न चढवणार आहे, काय तिथं मागं पाहिलं. त्या मुनिराजांना कशाकडे दृष्टीच नाही आहे. त्यामुळं सांगितलं 6व्या गुणस्थानापासून सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षांचा लोप झाला, नष्ट झाल्या सगळ्या. मग आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त होतं म्हणून आपण त्यांच्या सहवासात जातोय. तर कशाची प्राप्ती होते, महान सुखाची प्राप्ती होते. म्हणून दर्शन केलं नाही ना मंदिरात तुम्ही अजून, केलं का नाही, नेलं नाही तू अजून, का असं. चला. जलकेशर कर्पूर मिलाय, गंध सुपूजो श्रीजिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. अशा सुगंधी द्रव्यांच्या द्वारे मी गंधाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो, ज्याच्याद्वारे मला अगंध स्वभावाची, शांत स्वभावाची प्राप्ती हो. अमल अखंड सुगंध सुहाय, अच्छत सो पूजो जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. कसं आहे ते अक्षर, अमल आहे, अखंड आहे, सुगंधित आहे, सुहाय म्हणजे मनमोहक आहे. अशा त्या अक्षताच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची, परम सुखाची प्राप्ती होते. आणि अक्षत, ज्याला क्षय नाही आहे, क्षत ज्याची क्षती होत नाही, अशा नित्य स्वभावाला मी प्राप्त होतो. आणि जेव्हा या शरीराच्या शरण जातो तेव्हा नियमाने नष्ट होतोय, कारण शरीर नश्वर आहे. जसं बघितलं आपण, काय सांगितलं, आत्ता 15 फेब्रुवारीची गोष्ट आहे, कालची 15 फेब्रुवारी, काल नाही, किती दिवस झाले समजून घ्या. तर एक मुलगा नाही, वर
काय म्हणायचं, दुल्ला झाड ह्याच्यावर घोड्यावर बसला होता. आणि काय झालं, अजून मिरवणूक निघायची त्याच्या आधीच अटॅक आला आणि त्या घोड्यावरच मेला. कसं आयु कधी संपेल काय सांगता येते. परत ती मुलीचं सांगितलं परवा, त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये 23 वर्षाची मुलगी डान्स करत होती. डान्स करतानाच अटॅक आला आणि ती तिथंच गेली. म्हणजे आता लोकांनी हर्ष करावा का विषाद करावा. लग्न तर राहीलच, त्याची हळहळ करू नका. म्हणजे तो कसं क्षणिक आहे आयुष्य हे मला सांगायचं आहे. आपलं पण आयुष्य कधी संपणार आहे हो असं. मग आयु कर्म आहे ते नष्ट होणार आहे काय आजी, कधी मरणार आहे आपण, कधी मरणार. मग ते मरण मला काय म्हणायचं, ते दुःख देणार नाही आहे. मी दुःखी होतो त्याच्यामध्ये, मी मरतोय, मला त्रास होतोय, माझी शक्ती संपली आहे, हे विचार करूनच अर्ध मेलेला असतो. म्हणून विचार करायचा मी तर मरणरहित आहे, मला मरण येत नाही किंवा माझा नाश होत नाही, मी तर अजर अमर आहे. शरीराचा नाश होतोय, माझा नाश होत नाही, मी तर अजर अमर आहे. म्हणून अक्षत स्वभावाची प्राप्ती केली तर कुठल्याही प्रकारचं कसं करायचं, मरण तर येणार आहे. किती आयुष्य आहे मला माहिती आहे, भविष्य ते पण किती आयुष्य असलं तरी सुद्धा शरीराचं येते. जीवाचं आयुष्य किती आहे हो ते मला येते, शरीराच्या आयुष्याचं येत नाही. जीवाचं आयुष्य किती आहे, अनादि अनंत आहे, क्षय न होणारा असं जीवाचं स्वभाव आहे. त्यामुळे त्याला प्राप्त केलं असताना कुठं शरीराकडे दृष्टी राहणार आहे. हे नष्ट होतंय, मरतंय, ह्याला टिकवायचं आहे, किती दृष्टी त्याच्याकडं. म्हणून सांगितलं त्याला टिकवायचं नाही, ते स्वभावानेच नष्ट होणार. लग्न म्हणजे काय विचारतो, लग्न म्हणजे घोड्यावर बसून गाढव बनणं. घोड्यावर बसून गाढव बनणं म्हणजे लग्न आहे पूजा. प्रज्वल विशाल भैया आम्ही गाढव झालो. नको, आता आपल्याला गाढव बनायचं नाही, आपल्याला तिर्यंच्या गतीत जायचं नाही, आपल्याला सिद्ध बनायचंय. चला तर काय सांगायला लागले पुढं. वरन अनेक रहे महकाय, फूल सपूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. सांगा अर्थ काय. वर्णाने सुगंध अशी पुष्प, दिव्य पुष्प, अनेक वर्णाचे सुगंधी फुलं, आणि मी जिनेंद्र भगवंतांची पूजा करतो, त्यामुळे मला महान सुखाची, परम सुखाची प्राप्ती होते. आणि 5 मेरूमध्ये स्थित किती प्रतिमा, 8640 प्रतिमा आहेत. त्यांचं मी इथं भावपूर्वक पूजन करतो, त्यांना मी माझ्या आत्मज्ञानामध्ये स्थापन करतो, त्यांच्या समान मी आहे अशी अनुभूती घेतो. तर माझ्या काम भावनेचा सुद्धा नाश होतो, मायाचारीचा नाश होतो, म्हणून मी हे पुष्प चढवतो. असं आलं पुढं. मन वांछित बहु तुरत बनाय, चरुसो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. सांगा योगिता भाभी. म्हणजे मन वांछित बहु तुरत बनाय, मनाने मनाला चांगलं वाटणार अशा चरूला, म्हणजे आता दिव्य चरूला मी भगवंतांच्या समोर अर्पण करतो, ज्याच्याद्वारे की मला कधीही क्षुधाची बाधा न हो ह्याच्यासाठी. म्हणजे क्षुधा म्हणजे काय, भूक,
तृषा म्हणजे तहान. मग भूक आणि तहान कधी शमती हो? किती जेवल्यावर शमती? किती जेवती? किती जेवली? आम्हाने सांगितलं भरपूर जेवायचं म्हणून. किती जेवल्यावर शमती भूक आणि किती जेवल्यावर तहान शमती? अहो भूक लई आहे तुमची. तुम्ही जेवढं खातात ते त्यापेक्षा सुद्धा म्हणलं ना, पोट भरून झालंय जेवण, उठलात ना, अजून काहीतरी कोणी आणून दिलं ना, एवढं टेस्ट करा, जागा झालेलीच असते. परत अजून ते परवा इथं ते नाटक दाखवलं ना पोरांनी छोट्या, ते सेठजी असतो आणि खाख्या इतकी त्याची की एका पार्टीमध्ये गेला आणि सगळं दिसलं म्हटल्यावर तुमच्या काय म्हणायचं दांडियाला गेला असेल आणि तिथं भरपूर खायला होतं. असं मी बघितलं नाही बरं का कसलं असतं दांडिया, मी आपलं ऐकूनच माहिती आहे. तर ते खायला भरपूर होतं म्हणे आणि त्यांनी पाहिजे तेवढं खाल्लं असं की टच्च भरून इथंपर्यंत. आणि आता एका खुर्चीवर बसल्या त्याला हालायलाच येईना, उठायला येईना, काय जायचं होतं तर जायला येईना. शेवटी ते खुर्चीतनं त्याला हलवून काढावं लागलं पण ते पण जमेना आणि त्याला खूप त्रास व्हायला लागला. म्हटल्यावर डॉक्टराला बोलवलं, काय झालं त्याला चेक करा बघा म्हणून. डॉक्टर आले आणि चेक केलं आणि सांगितलं की त्यांचं अपचन झालं, काय म्हणायचं, इथंपर्यंत जेवलेत आणि मग काय व्हायचं. म्हटलं त्यांना मी एक गोळी देतो, ही गोळी द्या ते बरं वाटेल. त्यांनी सेठजी काय म्हणाले, मी काय एवढा मूर्ख आहे का गोळीला जागा ठेवायला. काय केलं, ती पण जागा मी खाऊन भरून टाकली होती, मला ते कप पण जाणार नाही. मग काय म्हणले डॉक्टर, मर आता काय करणार. म्हटलं तुला कोण वाचवणार, आपण किती खायचं असतं. मग म्हटले जेवण पण औषधा समान खावा, थोडी जागा रिकामी ठेवा, जेणेकरून ते पचन व्हावं, त्याचं काय म्हणायचं शक्तीसाठी वापर व्हावा, न की रोगाचा त्याच्यातून प्रादुर्भाव. म्हणून सांगितलं विवेकाने जेवण करायला पाहिजे जे पण खातो ते. तर मला काय सांगायचं होतं, अशा चरूच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो ज्याच्याद्वारे मला महान सुखाची प्राप्ती होते. तर वर सांगितलं ना, काम भाव विध्वंसनाय पुष्पम निर्वपामिती स्वाहा. तर कामवासना सगळ्यांमध्ये तीव्र आहे आणि सांगितलं विशेषतः त्यांनी पंचम आणि षष्टम काळामध्ये त्याचा उद्रेक होत जाणार. म्हणजे चतुर्थकालीन लोक कमी होते म्हणा भोगी, पण पंचम काळात आणि आता ह्या इथून पुढं असणाऱ्या काळात समजून घ्या कसे आहेत. म्हणून तर सगळं दृश्य दिसतंय आजकाल की कुठं विवेकाने काय चालू आहे. लग्न करायचं तर वाटलं तेव्हा केलं, कोणाच्या बरोबर राहिलं सोडलं, कशी काय त्याच्यामध्ये आकर्षण म्हणा, ती वासना म्हणा, ती मैथून संज्ञा म्हणा, इतकी तीव्र होत चालली आहे की त्याला बुद्धी काम करत नाही. मग असंच एका राजाची गोष्ट सांगितली तर, अकबर बादशाह जहाँ चतुर राजनीतिज्ञ था वहाँ विषय वासना में अंधा भी था. अकबर बादशाह वह अपनी वासना पूर्ति के लिए अनेक षड्यंत्र रचता रहता था. वह इसके लिए ही एक नौरोज नाम का मेला भरता था. उसमें मीना बाजार लगता था जिसमें केवल स्त्रियां ही जा सकती थी. आमच्याकडे पण भरते सोलापूरला असं मीना बाजार, इतकं मोठं. इथं असतं का? आमच्याकडे तिथं ते मुसलमानांची गल्ली आहे, तिथं पूर्ण भरलेला असतो आणि बायका असतात, त्यामुळे आम्हाला बायकाच माहिती आहेत. बाकीच्यांचं लय माहीत नाही काय असतं काय नाही. उसमें मीना बाजार लगता था, जिसमें केवल स्त्रियां ही जा सकती थी. त्यांच्याकडे जरा ते कंपल्शन ना, बुरखा घालून जायचं, आणि ते मीना बाजारमध्ये सगळ्या स्त्रिया म्हटल्यावर ते बिना बुरख्याचे म्हटल्यावर चान्स लोकांना. मग तो अकबर राजा होता आणि तरी पण सगळ्यांना रूल एक असतो, पण राजा वासनाच्या द्वारे पीडित होता. त्यांनी काय केलं, मीना बाजार लगता था जिसमें केवल स्त्रियां ही जा सकती थी, लेकिन अकबर बादशाह स्वयं स्त्री का वेश बनाकर उसमें घूमता रहता था. आपली वासना नष्ट करायची, पूर्ती करायची तर अशा रीतीने करणार. अंदर आव ना नितूबेन, हाय फॅन चालू आहे तुमचं, या हो. आता काय तुम्ही आत येणं म्हणून ते आत यायले.
स्त्री का वेश बनाकर घूमता रहता था और जिस किसी भी सुंदर महिला को देखता उसे ही अपने माया जाल में फसा लेता था. कशी असती काय म्हणायचं ती भोगाची इच्छा. त्याच्या मागं मग कोणाच्या बद्दल काय विचार राहत नाही. एक दिन इस मेले में मीना बाजार देखने के लिए महाराणा प्रताप के भाई शक्ति सिंह की पुत्री तथा बीकानेर नरेश के भाई महाराज पृथ्वी सिंह की पत्नी किरण देवी गई. समजून घ्या, 2 राजाच्या 2 राण्या गेल्या. कुठे गेल्या योगिता भाभी? इथं आहे मी. हाँ, मीना बाजारमध्ये गेल्या. इसे देखकर अकबर ने दासियों से कहकर धोखे से किरण देवी को जनाने महल में पहुंचा दिया. आपल्या अंतपुरामध्ये त्यांना तिला बोलवून घेतलं, फसवून आणलं दासींकडून. वहाँ विषयांध अकबर ने उसे घेर लिया और किरण देवी को अनेक प्रलोभन दिखाए. मी तुला पट्टराणी बनवेन, तुझं सगळं इच्छा पूर्ण करेन, तुला भरपूर भोगांची सगळी रेलचेल असेल, काय म्हणायचं सगळं दागिने काय पाहिजे नाही ते सगळं देईन. प्रलोभनं दिली. कोण होती ती? महाराज पृथ्वी सिंहची पत्नी होती. म्हणजे काय म्हणायचं आता, मुसलमान नाही आता, राजपूत टाईप असं. हां, तर वीर असणार ती, पण अशी शूरवीर असणार. त्यामुळं किरण देवीने उसे बहुत कुछ समजाया, किंतु तिला कळालं की आपल्या शिलावर बेतलंय म्हटल्यावर ती जरा सतर्क आणि तेवढ्याच खंबीरतेने ती त्याचं स्थितीकरण करायचा प्रयत्न करते. तू जे विचार करतोय ते चुकीचं आहे आणि मला स्पर्श पण करू नकोस, नाहीतर तुला ते महागात पडेल असं. किरण देवी ने उसे बहुत कुछ समझाया किंतु उसके समझाने का अकबर पर कोई असर नहीं पड़ा. आंधळा म्हणतात ना, म्हणून तर कामांध. किती प्रकारचे आंधळे असते तो? कामांध, मोहांध, क्रोधांध, अजून माहित आहे का? मला पण माहित नाही. म्हणजे सांगितलं होतं एकदा काय काय ते विषयांध. असे अनेक प्रकारचे आंधळे आहेत. त्याच्यामध्ये आपण कोण? सगळेच. जिथं आत्म्याकडे दृष्टी नाही तो आंधळाच आहे. तर किरण देवी ने बहुत समझाया लेकिन अकबर पर कोई असर नहीं पड़ा. जो ही उसने श्रुतिका भाभी जावा म्हणले नाही मी, आता आहे का? जो ही उसने उस वीर रमणी का अंग स्पर्श करने के लिए हाथ हिलाया त्यों ही उस वीरांगना ने, वीर पुरुषाची बायको होती म्हणल्यावर असणार ना गुण, काहीतरी सहवास आहे म्हणल्यावर तशा प्रकारची संस्कार असणार, तशी भावना असणार. आणि तिने काय केलं? जो ही स्पर्श करने के लिए हाथ हिलाया त्यों ही उस वीरांगना ने कमर से तेज कटार निकाली. सगळं घेऊन फिरत असते मीना बाजार मध्ये पण बरं का. कटार निकाली और एक धक्के से धरती पर पटक कर छाती पर पैर रख कर बोली, नीतू भाभी, नीच नराधम, भारत का सम्राट होते हुए भी तूने इतना बड़ा पाप करने की कुचेष्टा की. म्हणजे काय म्हणायचं, राजा आहे म्हणून ती काय घाबरली नाही, मागं सरकली नाही आणि तिचं तिने वीरता दाखवली त्याच्यावर. म्हणजे अनएक्सपेक्टेड ना. त्याला काय माहिती आहे की ती अशी कधी वागेल, कुठल्या स्त्रीने अशी भूमिका घेतलेलं बघितलंच नसणार आहे. दुष्ट अधम, तू बादशाह नहीं नीच विषयी कुत्ता है, यदि तू बचना चाहता है. म्हणजे एवढं मस्त सेंटेन्स म्हणलं ना तिने की त्याच्याद्वारे स्वतःची तर रक्षा करायचीच होती तिला, पण असा उपसर्ग कधी कोणावर न येवो ह्याच्यासाठी तिला काय म्हणायचं ते छाप टाकायचा होता, तशी एक रूल टाकायचा होता, त्याच्यासाठी तिने केलं. यदि तू बचना चाहता है तो मन में सच्चा पश्चाताप करके अपनी माता की शपथ खाकर प्रतिज्ञा कर कि अब से नौरोज का मेला नहीं होगा और किसी भी नारी के शील पर कुदृष्टि नहीं डालेगा, नहीं तो आज इस तेज धार से तेरा काम तमाम करती हूँ. इतकी शूरता वीरता असते त्या राजपुतींच्या ह्याच्यात पण. म्हणूनच ते सांगितलं त्यांच्याकडं जन्मणारे पुत्र वगैरे कसे असे शूरवीर शीलवान असतात. आणि
शीलाचं सगळ्यात मोठं शक्ती आहे ती. अकबर के शरीर का खून सूख गया. धारदार तलवार आता गळ्यावर ठेवल्यावर काय व्हायचं. आणि सगळं हे कधी न घडलेली घटना अशी त्याच्याबरोबर घडतीये तर तो घाबरून गेला. उसने पतिव्रता के सामने हाथ जोड़कर दीनता पूर्वक स्वर में कहा, माँ मुझे क्षमा कर दो. काय झालं म्हणजे थोड्या वेळापूर्वी काय भाव होते आणि आता काय भाव झाले. असं बदलणारे असतात कषाय. म्हणून त्या कषायांच्या कधी आश्रयाला जाऊ नकात विकारांच्या. मुझे क्षमा कर दो, तेरा पुत्र प्राणों की भीख मांगता है. मी तुझा पुत्र तुझ्याकडे प्राणांची भीक मागतो. उसने यह दृढ़ प्रण किया कि नौरोज का मेला कभी नहीं लगेगा. तब दयामयी देवी ने उसे क्षमा कर दिया. किरण देवी सतीत्व की प्रखर किरण थी. उसने मात्र अपने ही नहीं भारत की अनेक रमणीयों के सतीत्व की रक्षा की. स्वतःचीच नाही तर अशा अनेक स्त्रियांचं वर येणारा उपसर्ग तिने नष्ट केला. म्हणजे तिच्या त्या कृत्याद्वारे अनेकांना जीवनदान मिळालं म्हणा, शीलदान मिळालं म्हणा. म्हणजे एखाद्याला असं पवित्रा घ्यावा लागतो. अन्यथा आहारी जाऊन किंवा काय म्हणायचं तशा ठिकाणी मऊ पडून नाही चालणार. म्हणून तिथं न आपली कामवासना जागृत व्हावी न त्यांची पूर्ती व्हावी ह्याच्यासाठी म्हणून खंबीर राहावं लागणार. आणि आजच्या जगात तर जेव्हा कुठं फिरताय तर कोणाची दृष्टी कशी आहे हे माहीत नाही आहे बाहेरच्या लोकांमध्ये. आणि ते कुठल्या दृष्टीने पाहतायत आणि आपण कुठल्या दृष्टीने. म्हणून सांगतात माताजी की जेवढं सेफ राहू शकता तेवढं चांगलं आहे. कारण आपण आपली चांगली दृष्टी असेल तरी सुद्धा समोरचं त्याच नजरेने पाहतोय हे शक्य नाही आहे. म्हणून सांगितलं, परवा म्हणले ना मी, कोणतरी बोलले की प्रज्वल पोरगी बघणार असला तर सांगितलं रे कोणतरी, आणि मुलगा बघणार असला तर म्हटले आजच्या जगामध्ये एकही मुलगी किंवा एकही मुलगा असा नाही आहे की जो राम आणि सीता असेल. म्हणजे समजलं तुम्हाला कसं. म्हणजे विचारातून सुद्धा भ्रष्ट झालेले असणार आहेत. म्हणजे पवित्र राहिलेले नसणार आहेत विचारातून सुद्धा. शील भ्रष्ट झालेलं असतं डोक्यातून, काय चिंतनातून, विचारातून. म्हणून म्हणले की अशी त्या वासनेला जिंकणारे ते मुनिराज कशी तपस्या करत असणार. सगळे बहिरंगात बाजूला असणारे दिसणारे असणारच आहेत. इवन तिथे सांगितलं उपसर्ग करायला देवांगना येतात. काय रूप असणार त्यांचं. पण इतकी जबरदस्त शक्ती प्रगट झालेली असते अंतरंगातून की कोणाकडे पाहण्याचा मोह सुद्धा होत नाही. इवन ते त्यांना स्थितीकरण करतात समोरच्यांना, म्हणजे जे उपसर्ग करायला आले त्यांना. अशी शक्ती त्यांनी स्वतःची अंतरंगातून प्रगट झाली. म्हणजे काय म्हणायचं, स्पर्श पण नाही अशा विचारांचा त्यांना. असेच जीव टिकू शकणार. म्हणजे नाहीतर बहिरंगामध्ये काहीतरी चित्र दिलं त्यांनी. इथं एक उदाहरण तसं चित्र दिसलं किंवा कोणी काय चर्चा केली, फिल्मची स्टोरी सांगितली तर असं उद्रेक व्हायला वेळ लागत नाही, कामवासनेचा, विकाराचा वगैरे. पण त्या मुनींना काही ऐकवा, दाखवा, बघा, समोर दृश्य येईल तरी सुद्धा सांगितलं ते असं झालं. एकदा काय झालं, विहारामध्ये होतो आम्ही आणि कुत्रे सगळे मागं पुढं फिरणारे असतात. ते सकाळच्या वेळेस आम्ही निघालो विहार करत असताना, माताजी चालतात ना, तर बाजूनी रान होतं सगळं मोठं रिकामं आणि रस्ता मेन रोड एक, आम्ही त्याच्यावरनं चाललो होतो. आणि झालं काय, तिथं कुत्रे आले मागून आणि त्यांना आम्ही पळवलं आता काहीतरी करू नयेत उपद्रव म्हणून. मग ते गेले आणि त्यांची मैथून संज्ञा जागृत झालेली, ते एकमेकांच्या मध्ये रमले. आणि आम्हाला वाटलं ते कुठंतरी एकमेकांना मारतायत का किंवा काय करतायत का असं वाटलं. म्हणून आमची सगळ्यांची दृष्टी गेली तिकडं. तर माताजींनी एक शब्दात काय म्हणलं, ब्रह्मस्वरूपोहम. म्हणजे त्यांना समजलं काय आहे आणि त्यांनी स्वतःला स्थिर केलं आणि आम्हाला पण त्यातून बोध मिळाला. म्हणजे अशी वासना सतत जागृत असते स्त्रियांची. कुठल्याही कषायांच्या कधीही आहारी जातात, कुठलीही संज्ञा कधीही उद्रेकित होते. मग तसं ते पाहिल्यावर आपल्याला म्हणजे जो दृढ असतो ना त्याला अशीच दृष्टी येते. आणि तेच कोणी चंचल असेल तर त्याच्यामध्ये रमणार, ते बघितल्यावर आनंद वाटणार. अशी आजकाल लोकांची दृष्टी आहे. म्हणून सांगितलं त्या त्यागीच्या सहवासाने आपल्यावर परिणाम होतात, तसे संस्कार होतात, तसे भाव होतात, अशी दृढता येते.
ज्यांना की ते कशाय ते विकार असं किंचित सुद्धा चलायमान करू शकत नाहीत, इतकी दृढता असते. कसलं मस्त असेल ते. म्हणजे इवन दिगंबर मुनिराजांना पण संसर्ग होणार दिसणार कोणी समोर तर, किंवा कोणी स्त्री सुंदर दिसली तर, जर चंचल असणार तर त्यांना किती अवघड आहे. आणि सांगितलं त्यांची दृढता अशी असेल तर समोर येऊन कोणी काहीही करेल, काही बोलेल तरी सुद्धा ते चलायमान होत नाही. त्यांनी तर दिलं, 1 मिनिट वाचते मी. संसार में बाह्य निमित्त के अनुकूल प्राणियों के भाव होते हैं. दृष्टांत के लिए यदि कोई मनुष्य वेश्या की फोटो देखता है तो उसके हृदय में काम वासना पैदा हो जाती है. यदि कोई पुरुष किसी वीर पुरुष की फोटो देखता है तो होते, वीरता जागृत होती की नाही शिवाजी महाराज बघितल्यावर. हर हर म्हणजे ते शब्द ऐकले, ते त्यांची घोषणा काय म्हणले परवा पूजेमध्ये, काय म्हणायचं, हाऊ वॉज द जोश होतं का ते, काय वर्ड्स पण माहित नाहीत मला. म्हणजे काय, येस सर का, हां बरं. म्हणजे ते शब्द सुद्धा तुम्हाला काय करणारे असतात, प्रेरित करणारे असतात. मग तसं सांगतायत ते. यदि कोई पुरुष किसी वीर पुरुष की फोटो देखता है तो उसमें वीर रस का संचार होता ही है. यदि साधू महात्मा की फोटो देखता है तो काय होते, फोटोच नाही आहेत घरात, कुठं बघू साधू महात्मा, तो उसके हृदय में वैराग्य भावों का संचार होता है. म्हणून ठेवायचं. नाहीतर फोटो पूज्य नाही आहे, पण इतर फोटो लावणार त्याच्यापेक्षा. विशाल भैया किती आहेत फोटो, बघू का येऊन रूममध्ये, कोणाकोणाचे आहेत नाही. सगळे आपलेच ठेवते. तुमच्या डीपीला काय असते हो, तुमच्या इवन काय स्टेटसला काय असते, सगळे त्या स्क्रीनवर पण आपलंच फोटो ठेवतात. मला हेच कळत नाही, आपलं फोटो आपण बघून काय प्रेरणा मिळायची आपल्याला हो. मी छान आहे, सुंदर आहे, असं दिसतो असं म्हटलं, तिथे जाऊ देत बाबा, देवाचं ठेवा, गुरूंचं ठेवा, जेणेकरून आपल्याला त्यातून काहीतरी मिळावं ना. दरवेळेस बघणार तर तेवढंच त्यातून संस्कार राहतात, ते इमेज डोळ्यामध्ये राहते. कोण आहे डीपी मध्ये, बघितलंय तुमचंच आहे. नवरा बायकोचं ठेवणार काय नितबाबी, म्हणजे आपली विरक्ती त्यातून समजते आपण कोण आहे. शरीराचे संस्कार करणार तर तेच येणार आहे बरोबर आपल्या. साधु महात्माओं की फोटो देखता है तो उसके हृदय में वैराग्य भावों का संचार होता है. उसी प्रकार तीर्थंकर भगवान की आदर्श प्रतिमा के दर्शन पूजन से आत्मा में वीतराग विज्ञान भावों का संचार हुए बिना नहीं रहता. म्हणून सांगतायत तुम्हाला, साक्षात भगवान मिळत आहेत तर त्यांचं दर्शन करा, अन्यथा त्यांच्या समान गुरु आहेत, त्या गुरूंचा सहवास मिळत असेल तर तो सुद्धा आपल्यावर चांगले संस्कार करण्यासाठी, आपल्या परिणामांची उज्ज्वलता होण्यासाठी निमित्त ठरणार. म्हणून काय म्हणायचं, संसारीच्या संसर्गामध्ये नाही राहायचं. तर जे निस्संसार झाले, ज्यांना वैराग्य झालंय, अशा त्या जीवांच्या संसर्गाने आपल्याला सुद्धा तसा संसर्ग लागतो. म्हणजे इन्फेक्शन होते. कोणाचं, गुरूंचं इन्फेक्शन होऊ दे की, आपण कोणाचं करून घेतोय हो, सगळ्या इन्फेक्टेड लोकांच्या जवळ राहतोय तर तसल्या त्या कशायांचं, विकारांचंच इन्फेक्शन होतंय. म्हणून सांगितलं एकदा, निरोगीच्या सहवासात राहा. ज्यांनी की निरामय स्वभावाला प्राप्त झाले त्यांचा सहवास घेतला तर आपल्याला पण त्याची प्राप्ती सहज होते. हो, शास्त्र चालू.